खासदार नागेश पाटील यांच्या विरोधात धनगर समाजाचा मोर्चा। धनगर समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार नागेश पाटील यांना हिंगोलीत हाणले जोडे। धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाला विरोध केल्याप्रकरणी हिंगोली येथील धनगर समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। खासदार नागेश पाटील यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला खासदाराच्या शासकीय लेटर पॅडवर जाहीर पाठिंबा देऊन नंतर घुमजाव करून धनगर एसटी आरक्षणाला विरोध करीत अपमान करून संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे त्यांचे सदस्यपद रद्द करून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून धनगर समाजाला न्याय देण्याची मागणी केली असून अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। यावेळी राजेंद्र शिखरे, केशव नाईक, शशिकांत वडकुते, प्राध्यापक ब्रह्मानंद नाईक, किसन कोकरे, ॲडव्होकेट रवी शिंदे, सीमाताई पोले, शिवम नाईक, विलास मस्के, रवी लेकुळे, कांचनताई लेकुळे, वैष्णवीताई कड, भगवानराव शिंदे, राम पोले, पवन कोकरे, देवराव गडदे यांच्यासह शेकडो समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते। धनगर समाजाच्या बांधवांच्या वतीनं हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोडीमारो आंदोलन आम्ही या ठिकाणी केले आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आम्ही याला निवेदन देणार आहे की खासदार आष्टीकर यांच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची आणि रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1952 प्रमाणे कारवाई करावी। खासदार आष्टीकरांनी सांगितलं होतं की मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की मी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा देत आहे। त्यांनी पत्र काढलं, फेसबुकला व्हायरल केलं, सोशल मीडियात व्हायरल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की माझं पत्र चोरी केलेलं आहे, मी कुठल्याही धनगर समाजाला आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही, माझं पत्र हे चोरून नेलं आणि खोटी सही करून बनावट पत्र तयार केलेलं आहे। खासदार आष्टीकरांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो, एक वकील म्हणून विनंती करतो, जर तुमचं शासकीय पत्र खासदारांचा लेटर पॅड जर चोरी केला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा। आपण आपली जी काही मानसिकता धनगर आरक्षण विरोधी दिसते त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यात मध्ये सुद्धा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबद्दल आपण जे काही शब्द दिला होता मागच्या निवडणुकीत आपण सांगितलं होतं की मी जर खासदार झालो तर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मुद्दा मी लोकसभेमध्ये उठवणार। आपण आतापर्यंत आपण ते 3 महिन्यामध्ये 2 संसदेचं या ठिकाणी अधिवेशन झालं पण मुद्दा घेतला नाही। आपल्याला मागणी आहे आमची धनगर समाजाची की आपण एसटीच्या आरक्षणाबद्दल जे काही भूमिका घेतलेली आहे ती बदलली पाहिजे, अन्यथा हिंगोली जिल्ह्यातच नाही तर या लोकसभा मतदारसंघामध्ये 3.5 लाख धनगर बांधव आहे। आम्ही तुम्हाला धनगर समाजाच्या गावामध्ये गावबंदी करू, एवढंच नाही तर आपल्याला या रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही। आम्ही शासनाला मागणी करतो केंद्र आणि राज्य सरकारला की जे काही घटनेचा 341 कलम आहे आणि 36 नंबरवर धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश आहे त्याची आपण लवकर अंमलबजावणी करा, आमची सहनशीलता बघू नका, अन्यथा आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करणार आहे। धनगर आरक्षणाच्या सोबतच आमच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची काही वाढ केलेली नाही, हॉस्टेलचा प्रश्न आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेलचं या ठिकाणी घोषणा झाली पण दिलेलं नाही। धनगरांच्या लोकांना घरकुल योजना जाहीर केली, राजमाता अहिल्यादेवी होळकर सिंचन योजना जाहीर केली, महामंडळाचं शेळीमंडी महामंडळाच्या वतीनं 2 लाख जाहीर केले पण ते आतापर्यंत मिळालेले नाहीत। म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला मागणी करतो की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या।